सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हँड ब्रेक बघायचा तो काढलाय का नाही ते बघायचं नाही तर काय होतं आपण आहे ना डायरेक्ट एक्सिलेटर देतो आणि गाडी अशी करायला लागते मग आपल्याला कळत नाही कारण गाडीची भाषा वेगळी आहे ना आणि आपण तिला विचारतो आणि तिला पण कळत नाही की अरे काय नेमका झाला काय मग त्याच्यानंतर कधी कधी काय होतं काय काही लोक असतात ना ते नुसते ब्रेकवरती पाय द्यायच्या ऐवजी एक्सिलेटरवरती पाय देतात आणि हँडब्रेक काढतात आणि गाडी अशी जाते मग लफडा होतो पण मला काय वाटतं हे लय घासतात काय पॅन्ट बघा केवढी घासलेली आहे पॅन्ट बघा किती गोड आपलं असंच आहे आपण लय कॉमेडी करतो काय आहे डायव्हिंगला पोरी येतात ना तेव्हा बोर होतात ना मग त्यांच्यासाठी आपण कॉमेडी करतो डोळे उघड तुझे हे एवढं सगळं बोललास तुला म्हणायचं काय होतं नाही आपल्याला एवढाच बोलायचं आहे की आपण ज्याच्यासाठी आलोय ते निपटून टाकूया ना हे म्हणायचं होतं तुला अच्छा आणि निपटून टाकायला काय मॅटर झालं आपल्यात नाही की नाही ड्रायव्हिंग शिकायला आलोय की नाही मी हा. मग अशी छान छान ड्रायव्हिंग शिकवा नियम पाळले पाहिजेत बाबा स्टेअरिंग काय नाही काय फर्स्ट गिअर मध्ये गाडी चालवली ना तर ती गाडी अशी डुग्गू चालते मग आपल्याला ते आवडत नाही एकदम बोर मारते गाडी आपण तुम्हाला गाडी अशी शिकवेल ना डायरेक्ट सेकंड गिअर मध्ये टाकायची आणि डायरेक्ट सिंगलला थांबायचं बघा तुम्ही कुठे सिंगलला लाल पिवला हिरवा सिग्नल नाही तुम्ही हे अगदी बरोबर बोलत मला पण ना गाडी अशी एकदम वहिनी तुम्ही आधी विचारायला पाहिजे होते ना मला आधी इथे खड्डा वखाडून ठेवलेला आहे ना वायरिंगचं काम चाललेलं आहे तुम्ही त्याच्यातच पडलेले आहे असं नाही करायचं आहे इथले आपले लोक आहेत ना खड्डा उकाडतात पण आणि खड्डा दुरुस्त पण करतात करतात ते आता काय करणार ना? ए बाबा ऐक हे ते जे ओखाडलेले खड्डे आहेत ना तसे आम्हाला सेफ गाडी शिकव ते चिराय बिरायचं काही नको हा तुम्हाला एकदम सेफ शिकायचं आहे काय safe, मस्त मग एक छान काम करा असं. मागे जाऊन बसा चला का म्हणजे आता मी यांना गाडी शिकवणार तेव्हा मागून बघा ना सेफ कशी चालवायची आहे ती नाही मला नाही चालणार आहे हे बघा आधी मी गाडी शिकणार आणि मग ती गाडी शिकणार आहे हा कसं आहे ना साहेब आधी आहे ना बाईने गाडी शिकलेली पाहिजे काय आहे बाई आहे ना अशी फुल स्पीड मध्ये गाडी मारू शकते आहे ना आणि कसं आहे कोणतरी मोठा माणूस बोललेला आहे ना हे वाय शुड हे बॉईज प्रत्येक वेळेला आहे ना बोललेला आहे ना मग किती मस्त बोलला तो तुम्ही अगं काहीही बोललेला नाहीये तो मस्त काय बोलला बॉय शूड वाय काहीतरी एवढंच बोललाय तो कळलंय का तुला ए बाबा मी गाडी आधी शिकणार आहे चल तू गाडी शिकव मला अच्छा ठीक आहे वहिनी मी आहे ना यांना 5 मिनिट मध्ये निपटवतो मग आपण बघू का आपण बघू आणि 5 मिनिट काय 5 मिनिट आपलं ठरलंय ना 30 मिनिट 30 मिनिट्स ठरलेलं आहे पण आपण अशी शिकवणार ना की तुम्हाला कळणारच ना आज 30 मिनिट कधी झाले यार असं वाटेल 5 मिनिट झाले यार वहिनी या ना आतमध्ये या ना या हा या वहिनी या हा या बाहेर चल बाहेर अच्छा दरवाजा उघडून या ना नवीन आहे म्हणून काय पण करणार काय हा डिटेलिंग पाहिजे ना यार हा ते सीट बेल्ट लावा नाही तर पुढे ऍक्सिडेंट झाला ना तर तुम्ही फोल्ड बिल्ड व्हाल हो हे होतात काय हो फोल्ड तुम्हाला कसं कळलं होतात काय यांना मांडी नाही घालतायत सांग सगळं सांग हा मला मांडी घालता येत नाही मला इथे पुळी आहे इथे तीळ आहे इथे केस्तुडी आलाय सगळं सांग अहो तुम्हीच सगळं सांगताय मी नाही सांगत आहे कसं आहे ना त्यांनी काय बोललेलेच नाही आहेत आपण फक्त सीट बेल्टचा सांगितलं काय बेसिक क्लिअर असलेला पाहिजे ना शिकव काय ते आपल्याला काय आपल्याला त्याचेच पैसे दिलेले आहेत ना तर आपण हा तुम्हाला डायव्हिंग येत नाही आपल्याला डायव्हिंग येतं आपण डायव्हिंग शिकवणार वहिनींना येत नाही पण वहिनी शिकणार मग मी काय ते सीट बेल्ट लावायला आलोय फक्त वहिनींचं डिटेलिंग बघा आई शपथ वहिनी एवढं डिटेलिंग नका करू काय आहे तुम्ही अशा उठाल ना तो गाडीच्या टप्परचा जो डेंट आहे ना तो नीट होईल पण तुमच्या टाकलेला जो डेंट येईल ना तो नीट नाही होणार मग बाकी लोक त्याच्यावर चित्र काढतील कधी थांबतेस सांग मला हा तुम्ही काय आहे ना मी फक्त सीट बेल्टचा का सांगितला आज पहिला दिवस आहे ना मग पहिल्या दिवशी फक्त आपण काय एरिया कव्हर करत होतो तुम्ही फक्त तिचा एरिया कव्हर करताय माझा एरिया कव्हरच करत नाही तुम्ही
म्हणजे तसा नाही आहे साहेब, तसा नाही आहे. कसं आहे आपला कसा हे काम आहे ना, तर आपण नीट सांगतो. म्हणजे पहिला दिवस असतो ना, तेव्हा काय गाडीचा जजमेंट नसतो. गाडी नवीन असते, आपण नवीन असतो, मग असे बुडबुडे यायला लागतात आपल्याला. है ना? मग प्रॉब्लेम होतो की नाही. मग आपण काय करतो माहिती आहे काय, आपण आहे ना असा मंदी बोलून आहे ना लोकांना रिलॅक्स करतो. काय 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 करतो काय? रिलॅक्स करतो. हा, मग त्याच्यानंतरच तर माणूस लोक अशी रस्त्यावर गाडी हाणतात ना जोरात मध्ये. तुझे हे असं जवळ बोलून विस्पर करतोयस ना, हा ते तुला वाटतंय हा खूप महत्वाचं आहे. त्यात काही महत्वाचं नाहीये. तू फक्त वातावरण हलकं करतोयस मित्रा. हा, काही नाही रे. मी तू 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 गाडी शिकव ना. तू उगाच गाडी शिकवताना मी हेलिकॉप्टर शिकवतोय असा भास नको निर्माण करू. गाडी शिकव. हे का, चाबी लावा लावा. प्रॉब्लेम काय होतो माहितीये काय, आता तुमच्या चेहऱ्यावर आहे ना नवरस दिसतात. पहिल्या स्किट मध्ये तुला नवरस दिसले? अरे दिसतात तर दिसतात. अरे तुमचा चेहरा बघा ना, एकदम मिरर मध्ये बघा. तुमचा चेहरा एकदम असा नवरसला, एकदम असा घाबरला एकदम. अरे नर्वस नको जड शब्द वापरूस रे. अजय साहेब, अजय काय करतो यार तुम्ही? अरे हॉर्न काय डोक्याने वाजवायचा असतो काय? तो डोकं लावून हाताने वाजवायचा असतो यार. मग अजय हॉर्न डोक्याने वाजवला तर लोक उद्या काय लिहतील? हॉर्न डोके प्लीज. हॉर्न डोके प्लीज. अरे बाय. बरं खूपच गोड. हे गोड आहे? अगं उद्या कुकरच्या शिटीवर हसशील तू. थांब जरा. आणि मग नॉर्मली जे लिहितात हॉर्न ओके प्लीज, मग तेव्हा हॉर्न कशाने वाजवतात ते? सांग ना. चावी लावली ना की त्याच्यानंतर न्यूट्रलला आहे का नाही ते चेक करायचं. थँक्यू. हा, मग त्याच्यानंतर मग आपल्याला आहे ना क्लच वरती पाय ठेवायचा. कुठला? तो पाय आहे ना तो तुमचा एस्लेटर वरती ठेवायचा आहे, आणि हा जो आहे ना तो क्लच वरती ठेवायचा आहे, आणि तिसरा पाय आहे ना तो नसतोच ना. मी बोललो ना, मी मध्ये कॉमेडी पण करतो. लोक बोर होतात ना, मग ते जमत नाही. मी नाही होत रे बोर. नाही होत. तू 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 मेन शिकव ना बाबा. अजय मी शिकवतो. आपल्याला काय हे नाही, आपल्याला ज्याचे पैसे दिलेले आहे ते आपण शिकवणार आहे ना. तर तुम्ही काय करा माहिती आहे काय, पहिले चाबी मारा, त्याच्यानंतर गाडी न्यूट्रल आहे का चेक करा, एस्लेटर वरती पाय आणि क्लच वरती पाय. ब्रेक वरती फक्त कुणी आलं तरच पाय ठेवायचा, तोपर्यंत ठेवायचा नाही. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हँड ब्रेक बघायचा. तो काढलाय का नाही ते बघायचं. नाही तर काय होतं, आपण आहे ना डायरेक्ट एस्लेटर देतो आणि गाडी अशी करायला लागते. मग आपल्याला कळत नाही, कारण गाडीची भाषा वेगळी आहे ना, आणि आपण तिला विचारतो आणि तिला पण कळत नाही की अरे काय नेमका झाला काय. मग त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, काही लोक असतात ना ते नुसते ब्रेक वरती पाय द्यायच्या ऐवजी एस्लेटर वरती पाय देतात आणि हँडब्रेक काढतात आणि गाडी अशी जाते. मग लफडा होतो. यांच्या गाडीचा पण हँडब्रेक काढलेला आहे काय? तू थांब ना बाबा, हळूहळू बोल. जिभेला ऍक्सिलेटर लावलायस का तू? नाही ना, हळू सांग मला काय करायचंय सांग. एक मिनिट. कसं आहे ना साहेब, आता काय झालंय, तुमचा हाफ एन आवर संपलेला आहे ना. आता तुम्ही मागे जाऊन बसा. ओ वहिनी, तुम्ही पुढे या ना. आता वहिनींना पुढे येऊ द्या. काय आहे साहेब, आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही आहे ना मागे बसून पण शिकू शकता. शेवटी कुणीतरी बोललेलं आहे, देणार याने अप्पर द्यावे, घेणार याने डिप्पर घ्यावे. गेअर टाकता टाकता सगळ्यांचे ऍक्सिडेंट व्हावे. देवाला तरी घाबर, हा त्याला तरी घाबर. कोण असं कोणीही बोललेलं नाही नाहीये. बोललेलं आहे. ते देणार सोड, जाऊ दे रे. काय बोलतो अजय- मी जातो. हे बघ, ह्याला म्हणतात डिटेलिंग. सीट बेल्ट पण काढलाय मी. जेला रे. आईला साहेब, डिटेलिंगच्या नावावर बहुतेक पुन्हा गाडगिल घेऊन जातो. अरे तू शिकव रे, शिकव ना. नको ते फालतू शिकव. अरे साहेब, टप लागेल ना डोक्याला, करा ना डिटेलिंग. आता तुम्ही शांत बसा. मी वहिनी, शिकवा. आता मी तुम्हाला शिकवतो हा हो, हो. गाडी. एक मिनिट, मी आहे ना आधी सीट बेल्ट लावतो. लांबो लांबो. काय रॉकेट सायन्स आहे ते? नाही, पण नाही आपल्याला- ना, एवढंच करायचं. हा, पण ते टच नको करू. टच नको करू तिला. हा? एक मिनिट. हा, काय आहे ना काय? साहेब, आता मला ना हळूहळू लक्षात यायला लागलाय, तुम्ही आहे ना मला हे लंपपट समजताय. हळूहळू
हा आपण काही तसला नाही आपण लय चिकन्या पोरींना शिकवलेलं आहे वहिनी तर काय पण नाही ईशा ईशा अगं प्रशंसा आणि अपमान यातला फरक कळतोय का तुला का नाही नाही वहिनी आपण काय अपमान बिपमान केलेला नाही आहे हा. हो ना. आणि आपल्या दिलात असा कायच नसतो कधीच नसतो मग. हो ना? हे यांना सांगा हे ना नेहमी असेच करतात हा, सांगून टाक सांग सगळं अगं, सांग टप. मी फोडला टप गप्प बस सांग सगळं सांग हा सगळं सांग मी तुला कुठेही घेऊन जात नाही मी तुला मॅक्सीत फिरवतो साडी घेतलेली नाहीये माहेरी पाठवत नाही सगळं सांगून टाक कर कर बदनाम कर मला अहो तुम्हीच सांगताय की नाही सगळं कसं आहे ना साहेब इकडे या ना नको रे ते असं असं नको रे तिकडनं सांग रे बाबा काय ते असं असं गाडी शिकव बाबा तू आपण शिकवणार आपण त्याच्यासाठी आलेलो फक्त आहे बोलतोयस तू नाही. तू फक्त बोलतोयस आपण शिकवणार तू करून दाखव काहीतरी प्रॅक्टिकल दाखव करणार ना आपण वहिनी तुम्ही काय करा माहिती आहे काय अशी ना पहिले चाबी मारा आणि चाबी मारायच्या आधी आहे ना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे हा जो काही एक रिअर व्ह्यू मिरर असतो ना त्याच्यामध्ये बघायचा हा बघाय त्याच्या अय्या पण वहिनी किती गोड तुम्ही मधून भांग पाडला ना तुम्ही लय ब्युटिफुल दिसाल यार हो का ए काय काय आणि किती वेळ बघणार आहेस एवढा वेळ बघितलास ना मागे गाडी येऊन ठोकून जाईल अजय नाही वाहिनी तुम्ही करा वो यांचं काय ऐकू नका तुम्ही पहिले आहे ना मिरर मध्ये बघायचा टिपली लावायची लिपस्टिक लावायची आपण बाई दिसतो का बघायचा अय्या मी बाईच आहे पण दिसले पण पाहिजे ना बघायचा हा आणि मग त्याच्यानंतर मागून कोण येऊन गाडी ठोकतो का बघायचा आणि तिथून नाही याच्यातूनच बघायचा आणि इथून जर कोणी बघितलं आपण गाडी ठोकताना तर पहिले सीट बेल्ट काढायचा दरवाजा खोलायचा आणि त्याला बोलायचा याला शिवी द्यायला पाहिजे ना त्याने मागून ठोकली तर अरे येडायस काय तू वेडायस तू असं कोण बाहेर येऊन आम्हाला मारामारी करायला सांगतो मुळात गाडीच अशी शिकव की कोणी मागे येऊन ठोकणार नाही अजय पण ते मागच्यावर डिपेंड करतं ना की गाडी ठोकणार आहे की नाही ते तू शिकवलंयस मागच्याला नाही मग नाही ठोकणार तो तू इथे आम्हाला शिकव चल अजय पण चल गाडी शिकव बाबा हे माझ्या लय डोक्यात जात आहे हळूहळू माझ्या लय डोक्यात जात आहे हे तुम्हाला सांगतो वहिनी तुमच्या जागी जर मी याची बायको असतो ना तर मी याला लय तोडला असता अय्या मी पण अगं टाळ्या कसल्या देते या मी पण करून अगं हॅशटॅग गोड तुला तिकडे जा तिकडे मी तुझ्याकडनं गाडी शिकणारच नाही आता मला शिकायचीच नाहीये तुझ्याकडनं गाडी मी काय कमी आहे मी IT मध्ये कामाला आहे IT मध्ये सॉफ्टवेअर गाडीतलं सगळं काढून तू चल मला गाडी शिकायची. काही गाडी शिकायची गरज माझी आहे झोळी रिकामी आहे हो. झोळी येणार ना, वहिनी. गाड्या भरते